के चांदीवली विधानसभा में मनाई गई शिव जयंती। विधायक दिलीप मामा लांडे जी के नेतृत्व में हजारों की संख्या में शिव भक्त नजर आए। काजूपाड़ा से साकिना मेट्रो तक रैली का आयोजन किया गया था। सभी महिलाएं व पुरुष इस शिव यात्रा में झूमते हुए नजर आए। छत्रपति शिवाजी महाराज जयंती के इस अवसर पर सभी धर्म, जाति, प्रांत के लोग इस त्योहार को मनाते हैं, ऐसा कहना है दिलीप मामा लांडे जी का। और क्या कुछ कहा दिलीप मामा लांडे जी ने, आइए देखते हैं जाफर उस्मान शेख के साथ। मैं जाफर उस्मान शेख, अखबार न्यूज़ से। चांदीवली विधानसभा के अंदर आमदार श्री दिलीप मामा लांडे जी की छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े धूमधाम से हर्षोल्लास के साथ मनाएगा। इस मौके पर आप देख लो हजारों की संख्या में महिला और पुरुष मौजूद है और लोकसभा के इलेक्शन को देखते हुए साकिना का बुलेट मेरे पीछे आप यहाँ मौजूद है सारे के सारे, क्योंकि आचार संहिता लगी हुई है और शिव जयंती का मौका। हमने बात की श्री दिलीप मामा लांडे जी से, देखते क्या कहा उन्होंने इस खास मौके पर। पूर्ण जगामध्ये श्रद्धेने भावनेने साजरे होत आहे। छोटे आणि मोठे असं काही नसतं, प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाची श्रद्धा महाराजांच्या चरणी जाण्यासाठी सुरुवात होतात। ते आपल्या ताकदीने, आपल्या शक्तीने, आपल्या भक्तीने महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो। या चांदिवलीमध्ये संपूर्ण जनतेचा विश्वास या भगव्या झेंड्यावरती आहे। त्यामुळे आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपली शक्ती आणि आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या संपूर्ण रॅलीमध्ये सर्व समाजाची लोक, सर्व प्रांताची लोक आणि चांदिवलीमध्ये सर्व लोक या ठिकाणी आपली श्रद्धा, भक्ती व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत। अमर संकीवाल का मौका है, अभी होली के लिए आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है, रमजान का मौका है। किस तरह से देखते हो, क्या संदेश देना चाहिए चांदीवली की जनता को, क्योंकि कुछ दिन पहले कुछ माहौल खराब होने से मामला थे, उसको क्या संदेश देंगे आप आपकी ओर से? महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रातील प्रत्येक सण हे सर्व धर्माची लोक, सर्व प्रांतातील लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी सण साजरे करत असतात। सणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्या भावना, आपली श्रद्धा आणि आपली आपुलकी त्या ठिकाणी व्यक्त करत असतात। त्यामुळे कोण काय बोलतोय, पुढे काय झालंय याच्यापेक्षा चांदिवलीमध्ये महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती जपली जाईल, वाढवली जाईल, टिकवली जाईल। क्या संदेश देना चाहिए आगरी लोगों को इस खूबसूरत माहौल के जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण चांदिवली विभाग असेल, मुंबई शहर असेल, महाराष्ट्र असेल, माझे देशवासी असेल, या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या जयंतीनिमित्त माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने आपल्याला शुभेच्छा करतो। अशीच आपली जयंती उत्साहात, भावनेने, श्रद्धेने आणि एकजुटीने साजरी होत राहो आणि महाराजांचा आशीर्वाद या महाराष्ट्रावरती, या देशावरती कायम राहो। महाराजांच्या आशीर्वादाने हा भगवा ध्वज कायम फडकत राहो, एवढीच महाराजांच्या चरणी नमस्कार प्रार्थना।